लक्ष्मीबाई मल्लप्पा कांबळे आणि मल्लप्पा बच्चप्पा कांबळे माता आणि पिता मित्र पाहुणे मंडळी शिक्षक सरांची the tireless effort and constant commitment without showing any signs of stress, and I'm lucky to have him as a father, and he has taught me to appreciate all I own, no matter how tiny or significant it may be. You have given us an example how desire can be achieved with pride and confidence one believes in oneself. So now it's my chance to give what deserving. दिलेलं योगदान, सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा जो एक ठसा त्यांनी उमटवलेला मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. त्याही पेक्षा मगाशी संयोजक श्री कृष्णा गुरव यांनी सांगितलं की दरवर्षी यात्रेच्या निमित्तानं तिथं एक नाटक होत असतं. त्या नाटकाचं संपूर्ण दिग्दर्शन, सूत्रसंचालन, संपूर्ण जबाबदारी कांबळे सरांची असायची आणि गावाला एक दरवर्षी यात्रेच्या निमित्तानं शोभायमान असं एक सोहळा त्यांनी सादर करून दिलेला होता. आणि अशा पद्धतीनं सर्वांच्याशी मिळून मिसळून राहणारे, कधीही कुणाबरोबर कधी वैरत्व नाही, अजातशत्रू असं म्हणतात, त्यांचं कुणी वैरी नाहीच आहे. अशा पद्धतीचं जीवन ते आजपर्यंत जगले. म्हणून तर त्यांच्या या सोहळ्याला आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. शेवटी शुभेच्छा देताना मला जास्त काही मी बोलत नाही, परंतु एक जाता जाता सांगतो, सर मी पण सेवानिवृत्त झालेला आहे. तुम्ही आता आमच्या पंक्तीत आलेला आहात. सेवानिवृत्तीनंतरचं कार्य कशा पद्धतीने करायचं हे मी अनुभवतो. आमच्या सेवा कालामध्ये आमच्या अर्धांगिनीने आम्हाला जी साथ दिली ती लाख मोलाची होती. त्यांच्या अर्धांगिनीच्या सहकार्यानं आणि माता पितांच्या आशीर्वादानं आम्ही इथपर्यंतची मजल गाठू शकलो. म्हणून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या अर्धांगिनीबद्दल माझ्या मनात जे विचार आहेत तेच तुमच्या मनामध्ये सुद्धा विचार येतील. आणि यासाठी मी एक दोनच ओळीची एक चारोळी होती, त्या चारोळीमध्ये माझ्या थोडे शब्द वापरून एक छोटीशी कविता केलेली आहे. ती कविता सर तुमच्या आमच्यासाठी नसून आम्हाला साथ देणाऱ्या अर्धांगिनी